like, subscribe and get notified. Environmentalist Ramesh Gavas has said the blasting at stone quarries in the floodplains of Tillari is dangerous as it will destroy tourism in Goa, since it will affect water supply to 3 talukas. He called on governments of Goa and Maharashtra to come together and stop the quarrying. Goa WRD officials who visited the site said it's very risky. 2011 पर्यंत आमच्या गोंया खातीर 2,40,000 क्युबिक मीटर पाणी पुरवठो करपाचें आश्वासन ह्या तिळारींसून आसा. पण जे कितें घडटा आतां ह्या तिळारीच्या पाणयाचेर 3 तालुके मेन आसात, एक पेडणे, एक डिचोली आनी एक बार्देस. त्या सगळ्या इतर चांदेलाक 7.5 मिलियन लिटर पाणी पावता चांदेल ट्रिटमेंट प्लांटाचेर. त्याच्या नंतर पेडण्यां 9.5 मिलियन अशे लिटर हे पाणी पावता. त्याच्यानंतर दिवचले 54,000 क्युबिक मीटर पाणी दिवचल्या खातीर आसा. बार्देसा खातीर सादारणपणे तितकेच आसा, जवळ जवळ 84,000 क्युबिक मीटर आमचें पाणी आसा. आणि हे सगळें पाणी ह्यो ज्यो खणी चालू आसा त्या खणीच्या मुळे संबंध तिळारी धरणच धोक्यान आसा. हे धोक्यान असलेल्या धरणाचेर गोवा सरकारान ताबडतोब कारवाई करप, जॉयंट ज्या अर्थी महाराष्ट्र आणि गोवान एकत्र येवन हे तिळारी धरण उबें केल्लें आसा, त्या अर्थी महाराष्ट्र सरकार आणि गोवा सरकारान एकत्र बैठक घेवन एकी कडेन येवन ह्या खाणींचो सोक्षमोक्ष लावपाक जाय. ना जाल्यार गोंयचें पाणी जें आसा, बार्देस म्हणात, त्याच्या नंतर पेडणे म्हणा, दिवचले म्हणा, हेंचें सगळें पाणी वयतलें आनी त्याच्या नंतर आमकां पाणया खातीर हाहाकार माजतलो. बार्देसाक पाणी कित्याक जाय तर ते ट्युरिजमा खातीर पाणी जाय. 2003 इकॉनॉमिक सर्वेन स्पश्टपणे ट्युरिजम डिपार्टमेंटान सांगलेलें की आमकां जे पायपांतलें पाणी आसा ते ट्युरिजमाक पावना. त्यामुळे ताबडतोब तिळारी धरणाचे सुरवात जावची. त्यामुळे तिळारी धरणाची सुरवात जाली आणि आता तिळारी धरण ह्या खणींनी त्यांचे भवितव्य धोक्यान घातलेलें आसा. ते जर बंद केले ना जायत सरकारान गोंयच्या आणि महाराष्ट्र सरकारान, तर ट्युरिजमाचें पाणी खलास जातलें. आता तुम्ही लोकांचे स्थलांतर करता पूरग्रस्त आणि हे कितें हे रिस्की आसा खूप. Local activist Rajan Shetty said that though people were evacuated from the 2 villages of Shirenge and Kanyale, since the area would flood, now quarrying is allowed in the flood plains. लोकांनी पर्सनल बेनिफिटा खातीर, आपले धंदो करपा खातीर गव्हर्मेंटाचे कायदे धब्यार मारून लोकांची जीवाची पर्वा न करता ब्लास्टिंग करून, तुम्ही पैशात जाले ब्लास्टिंग करपाक पायपां हाडून घातल्या हांगा आणि जिलेटीन घालून ब्लास्ट करून दोंगराची वाट लायल्या. तुम्ही अशा फाटी पैशात जाल्यार पण दोंगर आता कांयच उरोंक ना. जे एका टायमार हांगा काजू आणि फणसाच्या झाडांनी दोंगर सुपीक आसलो, तो दोंगर फोडून फोडून इतलो जाला की आता ह्या पावसान सगळें व्हांवन वयतलें. आणि ते सायडीन जो आमचो खांदेळचो गांव आहा, थंय आसलेले जवळ जवळ 1,000-1,200 लोक, तेंची शेती भाती घरां ही सगळीं व्हांवन वयतली. आमी सदां आयकता की उत्तराखंड, लास्ट इयर केरला सुद्दां ते ढगफुटी जाल्ले आणि गांवच्या गांव व्हांवन गेल्लो. ह्या वर्सा गॅरंटीड हो गांव व्हांवन वयतलो आणि ताका जबाबदार आमचो सरकार, आमचे लोकल लिडर आणि आमचे थोडे बिजनसवाले. आपलो स्वार्थ पळोवन हेंच्यांनी हांगा वाट लायल्या. हांव सगळ्यां कडेन मागता गव्हर्मेंटान आतां तरी दोळे उगडून हें बंद करपाचें. Meanwhile, the chain hunger strike entered the 7th day on Wednesday 11th March 2025. कारण हे जे खाण हे चालू आहे खनन, हे बुडी क्षेत्रामध्येच चालू आहे आणि त्यांनी ते ॲग्री केलं बुडी क्षेत्रामध्ये चालू आहे. गव्हर्नमेंट अधिकारी म्हणतात की बुडी क्षेत्राच्या बाहेर आहे, त्याने धोका नाही. मला स्वतःलाच हे कळत नाही की धरण म्हणजे काय. जे मातीचं बांधले ते धरण आणि ते मजबूत, आणि आमचा स्वतःला असलेला डोंगर, जर हा डोंगर नसतं धरण झालं असतं का. म्हणजे त्या धरणाला डोंगराची गरज होती म्हणून ह्या पट्ट्यामध्ये धरण झालं, दुसऱ्या ठिकाणी का झालं नाही. आणि गव्हर्नमेंटने काय केलं आहे, ह्या धरणातल्या लोकांना बाजूबाजूला विस्थापित केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात असं दिसतं आहे हे धरण आम्ही तोडणारच आहोत आणि मग तुम्ही जे धरणग्रस्त आहात आजूबाजूला जे गावं आहेत आणि दोडामार्ग तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना हे केलेलं आहे. शिरंगे जे गाव आहे तर आमच्या गावाला लागूनच आहे. हां, आणि त्याच्याबरोबर आपोआप हे तर जाणारच आहे.
आणि ज्या गोवा सरकारने ज्याचा अधिकाऱ्यांचा 80% आहे त्यांचेच लोक त्याच्यावर जाणार आहेत.